नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. आज आभाळ आलेलं होतं, त्यामुळे सूर्यनारायणाचं दर्शन आज होणार नाही याची कल्पना आली होती. ट्रेलमध्ये लांबपर्यंत फिरायला गेले. आज गुरुपौर्णिमा, आषाढ महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण या दिवशी महर्षी व्यासांचा जन्म झाला. त्यांनी वेदांचे विभाजन करून पुराणे लिहिली, त्यामुळे या दिवसाला त्यांचे नाव जोडले गेले. या दिवशी गुरुजनांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण सगळेजण प्रार्थना करतो, कारण गुरु आपल्याला योग्य मार्गावर चालण्यास मदत करतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे महत्त्वाचे मानले जाते. सकाळी सगळं लवकर आवरून आधी श्री स्वामींचा अभिषेक केला, मनोभावे पूजा केली, त्यानंतर पारायण केलं. तसेच गजानन महाराजांचा पोथीतला अध्यायसुद्धा एक वाचला. नित्यसेवेचं सगळं वाचन केलं. आईंनी सुद्धा स्वामींच्या पोथीचं पारायण केलं. भाऊंनी गजानन महाराजांच्या पोथीतला 21वा अध्याय वाचला. नंतर ओल्या नारळाच्या करंज्या नैवेद्यासाठी केल्या आणि सगळा स्वयंपाक केला. मिस्टरांनी देवाला नैवेद्य दाखवला. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली. संध्याकाळी बरोबर 5:45 वाजता आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालो. आधी साईबाबाच्या मंदिरात आम्ही गेलो. तिथे पोथीचं वाचन सुरू होतं. तिथे थोडा वेळ बसलो. तिथे भजन सुरू झालं. त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये, हिंदू सोसायटीच्या मंदिरामध्ये गेलो. तिकडे दर पौर्णिमेला सामूहिक सत्यनारायणाची पूजा असते. ती तिकडे सुरू होती. सगळेजणं पूजेला जमलेले होते. तिकडे आम्ही नमस्कार केला. नंतर प्रसाद घेतला आणि घरी परतलो. आज आम्ही जास्त वेळ थांबलो नाही, कारण बाहेर पाऊस होता आणि घरी जातानासुद्धा थोडा आम्हाला पाऊस लागला, म्हणून आम्ही लवकर घरी परतलो. धन्यवाद.